एक निरोगी स्त्री म्हणजे संपूर्ण कुटुंबाची ताकद। ती स्वस्थ असेल तर संपूर्ण घर प्रफुल्लित राहील आणि हा संदेश घेऊन भारत सरकारने सुरू केला आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान देशभरात सुरू असलेल्या या उपक्रमामध्ये महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत लाखो कुटुंबाच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। मी महेश, महाराष्ट्रावर या आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा महिला व बाल आरोग्य अभियान आहे। यामध्ये आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशभरातील आरोग्य शिबिरे व सुविधा यामधून प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक सेवा पुरवते। तर महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण माहाच्या उपक्रमामध्ये महिला व किशोरवयीन मुलींना अंगणवाडी केंद्रामध्ये एकत्र आणणे व त्यांना पोषण सल्ला देणे आणि आरोग्यदायी जेवणाचे प्रात्यक्षिक करून दाखवणे, यासोबतच दोन्ही मंत्रालय ॲनिमिया प्रतिबंध, संतुलित आहार आणि मासिक पाळी स्वच्छता याबाबत जागरूकता निर्माण करतील। या काळात देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय आणि इतर सरकारी आरोग्य सुविधा इथे 10 लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील। त्यांचं एकच उद्दिष्ट आहे, स्त्रिया आणि मुलांना सहज, मोफत आणि गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे। या शिबिरामध्ये महिलांसाठी आणि मुलांसाठी प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक सेवा उपलब्ध करून दिल्या जातील। त्यात मुख्यत्वे असंसर्गिक आजारावर तपासणी जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, ॲनिमिया तपासणी व उपचार, क्षयरोग व सिकल सेल रोग निदान, प्रसूतीपूर्व काळजी आणि सुरक्षित प्रसूती मार्गदर्शन, लसीकरण व पोषण मार्गदर्शन, मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती, त्यासोबतच जीवनशैली सुधारणा आणि मानसिक आरोग्य जागरूकता। त्यामध्ये लठ्ठपणा प्रतिबंध, योग्य आहाराच्या सवयी, स्वच्छतेने रक्तदान या विषयावर विशेष भर दिला जाईल। या मोहिमेमुळे महिलांचे आरोग्य सुधारेल, त्याचा थेट फायदा संपूर्ण कुटुंबाला होईल। यामुळे आजाराचे लवकर निदान होईल, उपचार वेळेवर मिळेल, माता व बालमृत्यू दर कमी करण्यास मदत होईल, किशोरवयीन मुलीमध्ये आरोग्य जागरूकता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कुटुंब निरोगी जीवनशैलीकडे वळेल। हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका बजावली पाहिजे। जवळच्या आरोग्य शिबिराला नक्की सहभागी व्हायला पाहिजे। आपल्या कुटुंबातील महिला व मुलांना तपासणीसाठी घेऊन जा। पोषण, व्यायाम आणि मानसिक आरोग्य याबद्दल जागृत राहा आणि शक्य असेल तर रक्तदान करा, कारण निरोगी स्त्री म्हणजे सशक्त परिवार आणि सशक्त परिवार म्हणजे सशक्त भारत। स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार ही मोहीम केवळ महिलांच्या आरोग्यासाठी नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आहे। तर चला मग आपण या उपक्रमामध्ये सहभागी होऊया आणि निरोगी भारत घडवूया। जर तुम्हाला ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्य संबंधी आणखी अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।